कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीसह परिसरातील तालुक्यात आता मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे। त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। फिश फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना आणि जिल्हा नियोजन समितीच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे तालुक्यात मत्स्यपालनातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत। याबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली। या प्रकल्पाच्या माध्यमातून 5,000 लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि मत्स्य शेतीमध्येही कोल्हापूर जिल्हा अग्रेसर होईल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला। राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड आणि गडिंग्लज या तालुक्यांमध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी प्रशासन पातळीवर गतीने हालचाली सुरू आहेत। या तालुक्यात मत्स्यपालन विषयक प्रकल्प राबवले जाणार आहेत। त्यातून पहिल्या टप्प्यात सुमारे 1,500 युवकांना हक्काचा रोजगार मिळणार आहे। याबाबतची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। यावेळी मत्स्यशेती मार्गदर्शन करणाऱ्या डिलॉइट या जागतिक दर्जाच्या तज्ञ संस्थेमार्फत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत विशेष सादरीकरण करण्यात आलं। मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान आणि कोल्ड चेन क्षेत्रात 250 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचं तज्ञांनी नमूद केलं। महिलांच्या नेतृत्वाखालील एफपीओला प्रोत्साहन देऊन महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात आलाय। प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात मत्स्य संवर्धन, मत्स्य खाद्य निर्मिती केंद्र, बर्फ कारखाने आणि सोलर फिश ड्रायर यासारख्या आधुनिक सुविधांची उभारणी केली जाईल। केंद्राच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून भांडवली अनुदान, तंत्रज्ञान सुधारणा आणि विम्याचं कवचही शेतकऱ्यांना मिळणार आहे। दरम्यान ऊस शेती आणि दुग्ध व्यवसायाबरोबरच मत्स्य शेतीतही कोल्हापूर जिल्ह्याला आघाडीवर नेण्याचा मानस असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। या प्रकल्पाचा कृती आराखडा जलद गतीने सादर करण्याचे निर्देश सर्वच संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत। शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला यामुळे नवी गती मिळेल असंही पालकमंत्री आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने याच्यावरती योग्य ते मॉनिटरिंग करून जिल्ह्यामध्ये मत्स्य शेतीचं प्रमाण वाढवणं आणि शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांना अर्थकारणामध्ये गती देणं यासाठीची महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये गतिमान पद्धतीने या संपूर्ण प्रेझेंटेशन प्रमाणे प्रोजेक्ट सादर करणं आणि प्रोजेक्ट सादर झाल्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन टेकन रिपोर्टसुद्धा फास्ट घेण्यासाठी सर्व यंत्रणांना आपण सूचना दिलेत आणि त्याचा फायदा निश्चितपणानं कोल्हापूर हे कृषी क्षेत्रात पुढे आहे, कोल्हापूर हे दुग्ध व्यवसायात पुढे आहे, तसंच मत्स्य शेतीमध्ये सुद्धा कोल्हापूर पुढे जाईल अशा पद्धतीचा आजच्या बैठकीचा एक उद्देश सफल होईल। बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सतीश खाडे यांच्यासह जिल्हा नियोजन समिती आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते।